आज एवढ्या लाखो भाविक दिंडीतून पंढरपूरकडं रवाना होत आहेत का? तर त्यांना विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. विठ्ठलाची ओढ त्यांच्या मनामध्ये आहे. त्याच वेळेस त्यांच्या पाठीमागं स्वतःचं पोट भरण्यासाठी, उपजीविका भागवण्यासाठी खेळणे विकणाऱ्यांचे गाडे जात होते. गाड्यामध्ये झोळ्या होत्या, झोळ्यामध्ये बारके लेकरं होते. त्यांच्या माया होत्या, मायेच्या पायामध्ये चपला नव्हत्या. आणि ते लोक या वारकऱ्यांसोबत उपाशी तापाशी त्यांची उपजीविका भागवण्यासाठी पळत होते. त्यांच्या पायाचे जे हाल आहेत ते बघून खूप वाईट वाटलं. विचार केला, आत्ताच राम मंदिरातून एवढे हजारो कोटी रुपये चोरीला गेले. त्याच ठिकाणी ह्या बिचाऱ्या लोकांना साध्या घालायला चपला नाहीत. हे देवाच्या दिंडीच्या पाठीमागे जात आहेत. एवढे लोक अन्न, केळी, फळं ह्या गोष्टी वाटत आहेत. ह्या सगळ्या लोकांचे व्हिडिओज मी पाहतो. कोणाला ते पाठीमागं फिरणारे खेळण्यावाले दिसत नसतील का? कोणाला असं वाटत नसेल का, जर आपण यांची सेवा केली, रंजल्या गांजल्यांना मने जो आपुला, असं काहीतरी आहे. मी एवढा धार्मिक नाही, पण रंजल्या गांजल्यांना मने जो आपुला, देव ते तोची ओळखावा, असं काहीतरी आहे. तर ह्या लोकांनी अन्नदान करत असताना त्या खेळण्यावाल्यांच्या ज्यांना चेपला नाहीत, साधं त्यांना चेपला दिलं तर त्यांना पुण्य नाही ऐकावं लागणार. एक एक केळी देऊन तुम्ही समाजकार्य करता, एक 250-200 ml ची बाटली देऊन समाजकार्य करता. ते करत असताना असे जे गरीब लोक आहेत त्यांना पण काहीतरी मदत करायचा प्रयत्न करा. मी काय केलं, माझ्या हातात काय आहे, तर माझ्या हातात हा कॅमेरा आहे, मोबाईल आहे, ऑडियन्स आहे, लाखोमध्ये लोक मला बघतात. मी हा जो संदेश देतोय, लाखो लोकांमधील एकाला जरी आवडला आणि त्याने ती मदत केली तर त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा नक्कीच असेल. तर मी तुम्हाला विनंती करतो, अशा गरीब माणसं जर दिसतील त्यांना पण खायला प्यायला द्या. त्यांना जर कपडे नसतील तर त्यांना कपडे द्या. त्यांच्या पायात चपला नसतील तर त्यांना चपला द्या. लाखो रुपये तुम्हाला मंदिरामध्ये दान करायची गरज लागणार नाही. शेवटी हे दान कोणा गरिबाच्या चेहऱ्यावर हसू आणत असेल तर त्याच्यापेक्षा चांगलं आणखी तुमच्या आयुष्यामध्ये काहीच नाही.